पुणे. शेअर रिक्षात अल्पवयीन मुलीची छेडछाड, नागरिकांच्या सतर्कतेमुळे नराधम गजाआड. पुणे. सत्यवार्ता न्यूज. कात्रज ते शनीनगर दरम्यान शेअर रिक्षातून प्रवास करणाऱ्या एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिचा पाठलाग करणाऱ्या 55 वर्षीय व्यक्तीला आंबेगाव पोलिसांनी अटक केली आहे. मुलीची आणि स्थानिक नागरिकांची सतर्कता तसेच पालकांच्या धाडसामुळे एक मोठा गंभीर प्रकार टळला आहे. काय आहे नेमकी घटना? मिळालेल्या माहितीनुसार दत्तनगर आंबेगाव पुणे येथे राहणारी 16 वर्षीय पीडित मुलगी दिनांक 16 मे 2026 रोजी दुपारच्या सुमारास कात्रज ते शनीनगर अशी शेअर रिक्षाने जात होती. दरम्यान तिच्या शेजारी बसलेला आरोपी रमेश भाऊराव रामभाऊजी गुडदे वय 55 वर्षे 603 साई श्रद्धा अपार्टमेंट ऑर्किड स्कूलजवळ आंबेगाव पुणे याने मुलीला चिकटून बसत अश्लील व नकोसा शारीरिक स्पर्श केला. इतक्यावरच न थांबता मुलगी रिक्षातून उतरल्यानंतरही आरोपीने तिचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. वडिलांची धाव आणि नागरिकांचा चोप. स्वतःला सावरत मुलीने तात्काळ या प्रकाराची माहिती फोनद्वारे आपल्या वडिलांना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून तिचे वडील तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आरोपी रमेश गुडदे याला गाठून जाब विचारला असता आरोपीने तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. वडिलांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांनीही पुढाकार घेतला. यावेळी आरोपी आणि नागरिकांमध्ये झटापट हातापायी झाली. नागरिकांनी नराधम आरोपीला पकडून थेट आंबेगाव पोलीस स्टेशन गाठले आणि पोलिसांच्या हवाली केले. पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. आंबेगाव पोलीस स्टेशन येथे पीडित मुलीच्या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 233/26 नुसार आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता BNS कलम 75(2), 78(2) सह पोक्सो POCSO कायदा कलम 8 आणि 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी त्याला ससून रुग्णालय पुणे येथे पाठवण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक शरद झिने यांचे आवाहन. मुलींनी प्रवासात किंवा सार्वजनिक ठिकाणी वावरताना अत्यंत सावध राहिले पाहिजे. आपल्या सभोवताली किंवा स्वतःसोबत असा कोणताही आक्षेपार्ह प्रकार घडत असल्याचे जाणवल्यास घाबरून न जाता तात्काळ आपल्या पालकांशी आणि पोलिसांशी संपर्क साधावा. मुलींच्या सुरक्षिततेसाठी पोलीस कटिबद्ध आहेत. ताज्या घडामोडी आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी सत्यवार्ता न्यूजला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.